नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंगकर, कोल्हापूरहून. आज शनिवार आणि एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर नेहमीप्रमाणे आलेलो आहे. आजचा विषय आहे स्वसन्मान. आता स्वसन्मान म्हणजे काय? त्याला कोणी अभिमान म्हणेल, हं? पण अहंकार नाही. तर हा स्वसन्मान हा प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनामध्ये असतो. आणि तो जर दुखावला आणि सुखावला, दोन्ही गोष्टी आहेत. दुखावला तर विपरीत घडू शकतं आणि त्या काही वेळेला दुखावलेल्या स्वाभिमानातून अनेक चैतन्यपूर्ण गोष्टी होऊ शकतात. आपल्याला चैतन्यपूर्ण गोष्टीकडे जायचं आहे आणि जर सुखावला तर त्यातून आणखीन आनंदाची दुसरी निर्मिती होऊ शकते, आनंदाची दुसरी कृती होऊ शकते. म्हणून स्वसन्मान हा अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदा प्रोफेसर विद्यालंकर अमेरिकेत गेले होते आणि फिरता 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 त्यांना एक वर्तमानपत्र घ्यायचं होतं, म्हणून त्याने ते वर्तमानपत्र घेतलं आणि त्या मुलाला काय 1-2-3 सेंट त्यावेळेस दिले आणि क्युरिओसिटीने विचारणारे, बाळ तू एवढा लहान आहेस, तर तुझे आई वडील काय गरीब आहेत का? तुझी परिस्थिती बरोबर नाही का वडिलांची? पेपर का विकतोस? तो म्हटला, नाही, तसं काय नाही आहे. माय फॅमिली इज वेल ऑफ, पण मला स्वावलंबनाने जगायचं आहे. स्वावलंबनाने जगायचं आहे. स्वावलंबनाने जगण्यासाठी लहानपणापासून कष्ट करून मला शिकायचं आहे. म्हणून मी वर्तमानपत्र विकतोय, हे घ्या, म्हणून तो पुढे निघून गेला. अशी स्वावलंबनाची कथा आहे. म्हणजे स्वावलंबनातून प्रेरणाही मिळत असते. आपण पहा, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले होते बॅरिस्टर व्हायला. तेव्हा त्यांनी काय असं ठरवलेलं नव्हतं की आपल्याला हिंदुस्थानाला स्वातंत्र्य द्यायचं आहे किंवा असं काही ठरवलेलं नव्हतं. स्वातंत्र्यासाठी काम करायचं आहे. परंतु बॅरिस्टर शिकायला त्यांना जायचं होतं. गेले ते साऊथ आफ्रिकेला गेले, म्हणजे लंडनहून गेले ते साऊथ आफ्रिकेला गेले आणि साऊथ आफ्रिकेला त्या जीवनाचा अभ्यास करत असताना तिथेही काळा गोरा रंगाचा भेदभाव भरपूर होता. आणि तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे, ते गाडीत बसले तर ते काळे आहेत म्हणून त्यांना गाडीतनं उतरवलं. ती प्रेरणा घेऊन ते मनाला जी बोचणी लागली, इथं काळ्या लोकांना किंमत नाही या देशामध्ये, म्हणून ते आपल्या देशात आले आणि मग त्यांनी विचार केला की आपला देश गरीब आहे, लोकसंख्या जास्त आहे, आपण काय करायचं. तेव्हा आपल्यासारख्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा आणि गोऱ्यांना हाकलून देण्याचा पण त्यांनी उचलला. केवढी क्रांती झाली. आणि पुढं काय झालं, अंगावरचे सगळे बॅरिस्टरचे कपडे काढून टाकले, पंचा नेसला साधा, आणि ते हिंडत असत. थंडी, वारा, ऊन, पाऊस काही बघायचं नाही. त्यांचा एक करुणाप्रदस आठवण मला आठवते आहे त्यांच्या पुस्तकातून. ते एकदा नदीवरती हातपाय धुण्यासाठी गेले होते आणि थोड्याशा लांबच्या अंतरावर एक स्त्री आंघोळ करत होती. अर्धवट, गरीब असावी ती, अर्धवट वस्त्रे होते आणि एक पुरुष येतो म्हटल्यानंतर त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये वस्त्र झाकण्याचा, अंग झाकण्याचा प्रयत्न केला. गांधीजींनी काय करावं, आपल्या अंगावरचं जे वस्त्र होतं ते तिच्या बाजूने पाण्यात सोडून दिलं आणि तिकडे न बघता निघून गेले. त्यांना भारताची, हिंदुस्थानातल्या लोकांच्या गरिबीची व्यथा तिथं समजली. या दोन्ही गोष्टी का समजल्या, तर दक्षिण आफ्रिकेत झालेला त्यांचा अपमान, स्वाभिमानाला धक्का लागला की माणूस पेटून उठतो.
तसंच आपण एक पौराणिक उदाहरण बघूया. शंकर पार्वतीचा विवाह तर झालेला सगळ्यांना माहितीच आहे. पार्वती यांची पत्नी पर्वतात राहणारी म्हणून पार्वती झाली आणि श्रीशंकर केदारनाथावरती हिमालयात राहायचे. तर पार्वतीच्या घरी वडिलांनी एक यज्ञ केला होता आणि तो यज्ञ केला होता, तर त्या यज्ञाला सगळ्यांना बोलवलं होतं. परंतु शंकर हे जटाधारी, अंगात साप, मर्क, त्रिशूळ बिशूळ हे सगळे असल्यामुळं पार्वतीच्या वडिलांनी त्याला त्या यज्ञाला बोलवलं नाही. त्याचा अपमान, जो स्वाभिमान, आपल्या नवऱ्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचेल ही कल्पना पार्वतीच्या मनात आली आणि ती तिथून ताडकन निघून गेली. बघा आणि कशा गोष्टी असतात, म्हणजे देवादेवांच्यात देखील काय स्वाभिमान अपमान असतात अशातला भाग नाही, असतात सगळ्या गोष्टी. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या जेव्हा गायन क्षेत्रात उतरल्या, त्यांच्याकडे अशीच परिस्थिती होती. घरी सगळे लहान लहान, लताबाई मोठ्या सगळ्यात, आणि गायन आवाज उत्तम पण पातळ आवाज होता आणि तो उत्तम होता. पण ज्या काळात त्या उतरल्या 6-7-8 दशकापूर्वी, त्यावेळेला गाण्याची चाल म्हणजे खालच्या पट्टीमध्येच, वरच्या पट्टीत कुणी नाहीच गायचं. के.एल. सेगल आठवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, किंवा जी.एन. दुर्राणी ऐका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय कशा जब दिल ही टूट गया या पट्टीत सगळे गाणारे, सगळे मग गायिका देखील सगळ्या तशाच सूर्यापासून ह्याच्यामध्ये. आणि मग ह्या लता मंगेशकरांना जेव्हा काही अपॉर्च्युनिटी, संधी आल्या, तर त्या पुष्कळच्या पहिल्या संधी नाकारण्यात आल्या. का तर त्यांचा आवाज पातळ आहे आणि त्या काळामध्ये इतका पातळ आवाज ऐकण्याची लोकांना सवय नसेल तर ही गाणं चालणार नाही असं वाटायचं, म्हणून त्यांना नाकारण्यात आलं. दुसऱ्या वेळेला देखील ही मराठी मुलगी हिंदी काय गाणं गाणार, हिचे उच्चार सगळे हिंदी मराठी असणार म्हणून नाकारलं गेलं. स्वाभिमानाला धक्का बसला. लताबाईंनी नंतर हिंदीचा अभ्यास, आणि त्यांची आत्ता तुम्ही गाणी जर बघितली तर असं कोण म्हणेल काय की या मराठी आहेत म्हणून. तेव्हा स्वाभिमानाला जेव्हा धक्का बसतो ना, तेव्हा माणूस दैदिप्यमान कामगिरी करतो. अमिताभ बच्चन आकाशवाणीवरती ते इंटरव्ह्यू द्यायला गेले. त्यावेळेला आकाशवाणी म्हणजे आकाशवाणी, बोलायचं, दुसरं काय, दिसायचा काही संबंध नव्हता. तर त्यांचा आवाजाच्या टेस्टमध्ये ते फेल झाले. मनाला बोचणी लागली. पण क्षेत्र करीन तर, करिअर करीन तर या क्षेत्रामध्येच करीन. मग ते फिल्म इंडस्ट्री असेल की काय असेल, जिथं बोलायचा संबंध आहे तिथं असेल. त्यावेळेला ॲक्च्युली ते नोकरी शोधत होते. त्यांना आपण ॲक्टर वगैरे असं काय वाटत नव्हतं, पण ती बोचणी मनाला लागलेली होती. आणि काय झालं, महानायक, त्यांचा आवाज ऐकण्याला आपण किती आतुर असतो. त्यांची गाणी देखील फेमस झाली. काय, तर हा स्वाभिमान जो आहे तो एकदा दुखावला की त्याच्यात तर खूप अशा अडचणी निर्माण होतात, म्हणजे मानसिक. पण त्यातनं एक असं जे चैतन्य निर्माण होतं आहे, त्या चैतन्यातून असे निरनिराळे आविष्कार तयार होत असतात. तुम्हाला त्रिशूळ नावाचा सिनेमा आठवत असेल, अमिताभ बच्चनंतच आहे. लहानपणी असंच ते मी तुकामुकून घरातनं बाहेर पडलेले असतात आणि काय काम करत असतात तरी बूट पॉलिशचं काम करत असतात रस्त्यावर बसून. तर तिथून ते एक सेट गाडीतनं उतरतात, त्यांचं दावर सेट असते, ते येतात आणि बूट पॉलिश करा म्हणतात. त्याला सांगतात बूट पॉलिश कर. तर बूट पॉलिश केल्यानंतर ते असे पैसे फेकतात त्या मुलाच्या अंगावर, म्हणजे लहानपणीच्या बच्चांच्या अंगावर. तर तो काय म्हणतो, सेठ मैं गरीब हूं मगर फेके हुए पैसे मैं नहीं लेता. स्वाभिमानाला धक्का लागला. आणि त्या सिनेमामध्ये त्यांनी काय कमाल केली, पुढे तो किती मोठा झाला वगैरे तुम्हाला गोष्ट आहे.
तेव्हा या छोट्या 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 ज्या गोष्टी असतात स्वाभिमान दुखवणाऱ्या, ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, लक्षात ठेवा. पण त्यातून आपण सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत, याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. नकारात्मक गोष्टी करायच्या म्हणजे मी तुझा बदला घेईन, तुला संपवीन, अशा गोष्टीतनं काही निर्माण नाही. कारण अशी पुष्कळशी माणसं आयुष्यात परत आपल्याला भेटतच नसतात, येतच नसतात. तुम्ही काय बदला घेणार कशा? बरोबर आहे? तर त्या कारणामुळे अशा वेळेला स्वाभिमान जेव्हा दुखवतो, अगदी मी तुम्हाला आता माझं स्वतःचं उदाहरण देतो. म्हणजे माणसानं स्वतःबद्दल खरं बोलू नये म्हणून. आय केम फ्रॉम अ प्लेस, व्हेरी स्मॉल प्लेस लाईक इन मिरज. मी कोल्हापुरामध्ये आलो. कशामुळे आलो? तर मला एका बँकेमध्ये नोकरी लागली आणि प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून. पगार वगैरे विचारू नका, सांगण्यासारखा नाही. आणि 6 महिन्यांनी का 8 महिन्यांनी ब्रेक दिला. आणि ब्रेक दिल्यानंतर मी म्हटलं, माझी तर काही चूक नाही. आय एम ए व्हेरी सिन्सिअर पर्सन. आणि त्या बँकेच्या हिस्ट्रीमध्ये मला ब्रेक दिल्याबद्दल पहिल्यांदा संप झाला होता. त्या बँकेत कधी संपही झाला नाही. मी बँकेचं नाव घेणार नाही आता. पण मी ते दुसऱ्या दिवशी गेलो स्वतः जॉईन. त्यांच्या पुढच्या लेटरने रिन्युअल जॉईनिंगची वाटच बघितली नाही. मी राजीनामा देऊन आलो. आणि मग म्हटलं पुढं काय करायचं ते बघू आपण, काय करायचं ते. देन आय टर्न इन टू ए टॅक्सेशन लाईन. आमच्या ओळखीच्या ग्रस्तांच्याकडनं टॅक्सेशन शिकलो. आणि तिथं मग मिरॅकल झालं. तिथले सगळ्याच फर्ममधले माणसं एवढी माझ्या प्रेमात होती, त्या सगळ्यांनी मला उचलून धरलं आणि मला सगळं त्यांचं प्रॅक्टिस दिलं. त्यांनी एक सेक्शन बघितलं आणि मी एक सेक्शन बघितला. आय स्टार्टेड माय प्रॅक्टिस विथ 1000 ब्रीफ्स. ते तर केलंच. अनेक क्षेत्रामध्ये शिरलो. सगळ्यामध्ये टॉपवर गेलो. रोटरीचा गव्हर्नर झालो, टॅक्स कन्सल्टंट झालो, वक्ता झालो, लेखक झालो, समाजसेवक झालो, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, सगळ्या गोष्टी केल्या. आत्मसन्मान दुखावला गेला होता आणि काहीतरी करून दाखवायचं होतं मला. सो आय डिड इट. म्हणून मला ज्यांनी काढलं त्यांच्याबद्दल मला दुःख नाही. उलट त्यांनी जर हे मला केलं नसतं, म्हणजे ब्रेक दिला नसता, तर कदाचित मी काही झालोच नसतो, असा माझ्या मनात विचार आला. आणि त्या कारणामुळं हे जे काय स्वाभिमान दुखावणं म्हणतात की नाही, हे आपल्या उत्कर्षाला कारणीभूत ठरतात. असंच माझ्या काही एका मित्राचं उदाहरण आहे. कॉलेजमध्ये होता. प्रेम झालं. एकमेकांचं झालं. आणि नॅचरली त्यांची बदली झाली. मुलीची बदली झाली. ते वडिलांच्या बरोबर गेली. पण यांचं प्रेम होता, झुरा लागला. ती हुशार सायन्स साईडला आणि हे होते कॉमर्स साईडला. हे अभ्यासात बेताचेच, म्हणजे 50, 55, 56, 60% मार्काचे. ते हुशार. कॉन्टॅक्ट होते त्यावेळेला. काय पत्राशिवाय काय दुसरं नसायचं, कॉन्टॅक्ट होते. आणि पुढं झालं काय, त्या पुढे गेल्या त्या इंटरव्ह्यू पुढे MBBSला गेल्या, डॉक्टर झाल्या, हे BCom झाले. आता बरोबरच आहे म्हटलं तर त्यांचं लग्न लवकर होणार. घरात विचारणाऱ्याला तिने सांगितलं, नाही माझं असं असं प्रेम आहे त्या माणसावर, मला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. मला त्याला भेटायला. म्हणजे बाकीचं घरचं सगळं ठीक आहे, पण तुम्ही BCom ती MBBS कसं काय होणार म्हणाले. तर तुम्ही जीवनात फक्त क्लार्क होणार, बाकी काय होणार नाही. तर आम्ही काय तुम्हाला तुमची मुलगी देणार नाही. त्या काळामध्ये आईवडिलांच्या मताविरुद्ध कोण राहण्याची काय बिशाद होते काय. त्यांचं लग्न दुसऱ्यांच्यावर झालं. परंतु या पठ्ठ्याने नंतर MCom, LLB, CA अलग लक्षात आणि बाकीच्या कोर्सेस घेऊन आपल्या कारकिर्दीवरती असा शिक्का उठवला की बस. आणि त्यांचं ज्या डॉक्टरांच्यावर लग्न झालं होतं, त्यांचा स्वभाव विचित्र होता.
आणि त्यांचं काही पटलं नाही, पटत नव्हतं. परंतु संसार केला शेवटपर्यंत. आजपर्यंत ते करतायत. आणि त्या दुःखी होत्या. म्हणजे ती मैत्रीण आमची दुःखी होती. आणि हे तिच्या आईला ते बरं वाटत नव्हतं, की आपली निर्णय काहीतरी चुकलेला आहे. 10-15 वर्षांनी, जास्त असेल कदाचित, त्या भेटायला गेल्या त्या मित्राला आमच्या, की म्हणाल मी तुमची क्षमा मागायला आले. ते म्हणले तुम्ही कोण, मला काय ओळखत नाही. अहो असं काय करताय, असं झालं नाही का? हो 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 बोला म्हणाल. काय मी आमचं काम काम करू शकतो काय? तुम्हाला मी थोडा वेळ बाहेर बसवून ठेवलं, गर्दी होती आज फार कामाची म्हणून. नाही नाही मला चहा वगैरे घालणे. आणि त्या रडा लागल्या. त्या म्हटल्या माझ्या आयुष्यात फार मोठी चूक झाली. मी तुम्हाला जावई म्हणून नाकारलं. आणि आता माझी मुलगी मिळवते आहे, मोठी आहे, गायनॉकॉलॉजिस्ट आहे. पण नवऱ्याचं सुख नाही हो. काय करायचं? याला इकडं स्वाभिमान दुखावला म्हणून यांनी मिरॅकल्स केल्या. आणि त्या स्वाभिमान दुखावल्यामुळं एका चांगल्या माणसाला घालवलं. दुष्परिणाम काय झाला? मुलीचा पदरी दुःख पडलं. तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी सांगता येतील. संभाजी शिवाजीच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडायच्या. पण त्याचा परिणाम काय व्हायचा तुम्हाला माहीतच आहे की पुढचे सैन्य शिल्लक किंवा तो असणारा माणूस शिल्लक राहायचा नाही. पण ती राजकीय गरज होती. आलं ना लक्षात? ते राजा होते. सुभाषचंद्र बोसांच्या देखील याच्यामध्ये काँग्रेसशी पक्षाशी आपली मतं जुळणार नाहीत म्हणून त्यांनी काय सेना उभा केली. आणि इतकी मोठी प्रचंड सेना उभा केली की त्याचा गववा समोर परदेशात झाला. तुम्हाला माहित आहे? तर असे हे घटना माणसांच्या आयुष्यात घडत असतात. लहानांच्या घडतात, मोठ्यांच्या घडतात. काही वेळेला चुका झालेल्या भोगून नंतर त्यातनं दिव्यत्व निर्माण करणारी माणसं आहेत. पुष्कळ वेळेला कोर्टाच्या निकालावरून चुकीच्या माणसांना तुरुंगात डाबलं जातं, शिक्षा होते. पण बाहेर आल्यानंतर ती जी बोचणी लागलेली असते, समाजात तोंड दाखवायला जागा नसते, पण त्यातून काही प्रेरित होऊन उठणारे लोक आहेत आणि क्रांती करणारे लोक आहेत. तेव्हा ज्यांनी ज्यांनी हा इतिहास घडवलेला आहे त्या सगळ्यांनी यातनं जावं लागलेलं आहे. ज्ञानेश्वर किती उदाहरण येतील तुम्हाला. चांगदेव जेव्हा आले तेव्हा ह्याला काय येतंय, हा काय म्हणतोय, वेद म्हणून दाखव, अमुक म्हणून. ज्ञानेश्वरांचा पाठ वेद. चांगदेवांनी तोंडात बोट घातलं की एवढा मुलगा काय म्हणतोय. आता ते रेड्याच्या तोंडातून वेद वगैरे केले त्या आख्यायिकेत मी जात नाही. परंतु प्रत्यक्षात ते घडलेली घटना आहे. त्यांना पाठच होतं सगळं. पण ते परीक्षा घ्यायला आले होते. नापास चांगदेव झाले. तेव्हा ह्या गोष्टी जीवनामध्ये आपण बॅलन्स म्हणून बघितल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये प्रेम, करुणा, दया, आदर, विनम्रता, सकारात्मक दृष्टिकोन ह्या गोष्टी मनात असेल तरच या गोष्टी घडू शकतात. द्वेषाची भावना असेल तर या गोष्टी घडू शकत नाही. हे लक्षात ठेवा. आपल्याला द्वेषानं काही करायचं नाही आहे. पुष्कळ लोक असं करतात. उदाहरणार्थ प्रेमभंग झाला, तो किंवा ती दुसऱ्याचं झालं, जनरली तिचं दुसऱ्याशी झालं की काय काय माणसं त्याचा बदला घ्यायचा प्रयत्न करतात. आणि त्या बदल्यात त्यांना त्यांना त्रास होत असतोय. परंतु झालेलं दुःख व्यक्त करायचं म्हणून बदला घ्यायला जातात आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. हा स्वाभिमानाचा धक्का काय उपयोग नाही आहे. आलं लक्षात? तुम्ही जर त्याकडे प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीचं सगळ्या वस्तुस्थितीमध्ये चांगलं व्हावं हेच कल्पना करायला पाहिजे. याला विनम्र स्वभाव, याला प्रेमळ स्वभाव, याला करुणा म्हणतात. तेव्हा अशा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जपण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे समजा असं काय घडलं तर त्याचा आता किरकोळ जे रस्त्यावर अपमान होत असतात. किरकोळ जाताना देखील माणूस धक्का मारून जातो, तो आपल्याला काहीतरी बोलतो. पुष्कळ वेळा होतं की नाही असं.
आपण मोठे मस्त आहे, त्याला काय माहीत असते मोठा आहे करायला नाही, तो आमच्या कोल्हापुरात राहिला तर तो शिवीच खाणार. पण अशा लोकांच्याकडे नादाला लागायचं नसते, आपण ते सोडून द्यायचं नसतं. ह्याच्यात काय स्वाभिमान तुमचा गेलेला नाही, कारण ती माणसं पण मी म्हटलं मगाशी की जीवनात येणार नाहीत. लिव्ह इट देम, त्याला तुम्ही सोडून द्या आणि असल्या गोष्टीच्या विचारातही पडू नका. तर स्वाभिमान हा वेगळा आणि अहंकार हा वेगळा. आणि हा स्वाभिमान या पद्धतीने आपण वर आलो आहोत, मोठे झालेलो आहोत, त्याचं कौतुक झालेलं आहे, तेव्हा लोक कौतुकाने सांगत असतात की हा माणसाच्या जीवनात अशी घटना घडली म्हणून हा इथंपर्यंत गेला. आम्ही आता लताबाईंचं सांगितलं, बच्चनचं सांगितलं, गांधीजींचं सांगितलं, सगळ्यांनी उदाहरणं दिली. तेव्हा सगळेजण हे उदाहरण का देतात? तर तो स्वाभिमान जो होता मनातला तो दिवसला गेल्यामुळे माणूस काय करू शकतो, प्रतिभावंत होऊ शकतो, याची ही सगळी उदाहरणं आहेत. म्हणून तर लोक त्याचं कौतुक करतात. आणि त्यावेळेला जेव्हा कौतुक करतात त्यावेळेला ही सगळी विनम्र झालेली असतात. म्हणून हा आत्मसन्मान जो आहे तो आत्मसन्मान आपण जपायचा असतो आणि तो लोकांनी ओळखायचा असतो की आत्मसन्मानाला दुखवायचं नाही कोणाच्या. कोण कुठल्या परिस्थितीत असतो, आलेला असतो हे आपल्याला माहीत नसतं. कुणाला ठेच लागेल, कुणाच्या मनाला बोचणी होईल असं कृत्य होईल आपल्या हातनं आपण करायचं नाही. सदैव बोलताना आदरयुक्त बोलणे, प्रेमाने बोलणे, करुणेने बोलणे या गोष्टी जर तुम्ही ठेवल्यात तर दुसऱ्याचा स्वाभिमान दुखण्याचं कारणच काय? काही वेळेला क्षणिक प्रसंगी आपण शांत राहायला पाहिजे. हां, चार चौघात तुमचा जर अपमान होत असेल त्याला प्रसंगी चांगल्या पद्धतीने उत्तरही द्यायला पाहिजे. किंवा दुसरा उपाय, झालेल्या आत्मसन्मानाच्या दुःखाचा आपल्या कार्याने उत्तर द्यायला पाहिजे. भले त्याला काळ लागू, पण उत्तर कशाने दिलं? चांगलं काम करून दिलं. अँड देन पीपल रिअलाइज ही इज नॉट लाईक दॅट. पुष्कळ याच्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. तेव्हा आत्मसन्मान हा आपण राखलाच पाहिजे. त्याचा विचार पॉझिटिव्ह केला पाहिजे. त्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे. आणि तो जर आत्मसन्मान राखतो जेव्हा आपण, त्यावेळेला काय तो आपण सन्मानानंच असतो, पण दुखावणं जेव्हा आपला दुखावतो त्यावेळेला त्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हा लक्षात ठेवा. हे आपल्या घरामधल्या मुलांच्या बाबतीत देखील होऊ शकतं, व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकतं. परीक्षेला मार्क कमी पडणे, एखाद्या घरातल्या तरुण मुलीचं लवकर न होणे, की अनेक ठिकाणी तिला रिजेक्ट करणे, मुलं अनेक वेळा परीक्षेत नापास, ही सगळी आत्मसन्मान दुखवण्याची लक्षणं आहेत. पण त्यावेळेला तुम्ही समजूत घातली पाहिजे की जीवन म्हणजे नुसती विद्यार्थ्यांची शाळेची विद्यापीठाची परीक्षा नाही आहे. जीवनाची परीक्षा ही निराळीच आहे. त्यात तुम्ही कसं उत्तीर्ण होताय हे बघितलं पाहिजे. आणि त्यात उत्तीर्ण झाला तर तुम्ही यशस्वी आहात. म्हणून स्वसन्मान हा जीवनामध्ये तुम्हाला प्रेरणा देणाराच आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मला एक नेल्सन मंडेलांचं वाक्य आठवतं. त्यांनी ते असं म्हणतात, नेल्सन मंडेला, द पीपल विल रिस्पेक्ट यू. द पीपल विल रिस्पेक्ट यू ओनली बाय टू रिझन्स. आयदर यू हॅव पॉवर or your behavior is useful. First one is temporary. And second one is permanent. तेव्हा हा जो आत्मसन्मान आपला जो आहे तो प्रेरणादायक आहे, एवढं आपण लक्षात ठेवायचं आणि त्या दृष्टिकोनातनं आपलं जीवन घडवायचं. नमस्कार. आज हा विषय इथंच थांबवतो. पुढच्या शनिवारी पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येतो. नमस्कार.